So dear student, biotic factor. Symbiosis. Syn means together, bios means life. Symbiosis means both the partner are beneficial to each other. From example, lichen. So first, scientist 1877, Albert Bernhard Frank used the terms of symbiosis to describe the mutualistic relationship in lichens. म्युच्युअल म्हणजे या ठिकाणी बोथ द पार्टनर आर बेनिफिशियल टू इच अदर. वन आर प्रोव्हाइडेड फ्रॉम द शेल्टर अँड अनदर आर प्रोव्हाइडेड फ्रॉम द फूड. एक मात्र त्याला राहायला जागा देतोय तर दुसरा मात्र त्याला खाण्यासाठी अन्न प्रोव्हाइड करतोय, म्हणून आपण त्याला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. Symbiosis is a close ecological long-term living relationship between the organisms from a different species, usually with benefits to one or both of them individuals involved. So sometimes one are beneficial and sometimes another both are partner are beneficial to each other. कधी कधी त्या ठिकाणी एकालाच फायदा होतो तर कधी मात्र त्या ठिकाणी दोन्ही स्पीसीजला त्या ठिकाणी फायदा होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सिम्बायोसिस. The organisms involved are termed as a symbionts, may be of the same or a different species. Sometimes symbiotic relationship between both the species. Sometimes one species benefit at the other expense, and in other cases neither species is benefited. तर एक मात्र या ठिकाणी आहे की सिम्बायोटिक म्हणजे एक तर ते दोन्ही पार्टनरला त्या ठिकाणी उपयोगायचं आहे. कधी कधी त्या ठिकाणी एकच पार्टनरला त्याचा फायदा होतो, दुसऱ्याला मात्र या ठिकाणी होत नाहीत, त्याला आपण सिम्बायोटिक असं म्हणतो. सो दीज आर टू टाइप्स. सो वन इज अ म्युच्युअलिझम अँड अनदर फ्रॉम द कॉम्युनलिझम्स. सो फर्स्ट इज अ म्युच्युअल. म्युच्युअल मीन्स बोथ द पार्टनर आर बेनिफिशियल टू इच अदर अँड कम्प्लिटली इंटरॅक्शन्स फ्रॉम द असोसिएशन. दोन्हींच्या सहकार्याने चालणाऱ्या घटकाला आपण असोसिएशन म्हणणार आहोत. म्हणून या ठिकाणी म्हटलं बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड सिम्बायोसिस. इट इज अ पॉझिटिव्ह टाईप ऑफ इंटरॅक्शन्स असोसिएशन बिटवीन द टू ऑर्गॅनिझम. पॉझिटिव्ह टाईप, त्यामध्ये मात्र आपण दोन्ही ठिकाणी आपण पॉझिटिव्ह पाहू शकतो की दोन्हींना मात्र या ठिकाणी फायदा होत असतो, म्हणून आपण त्याला सिम्बायोसिस म्हणणार आहोत. बोथ द इंटरॅक्टिंग पार्टनर्स आर युजली आर म्युच्युअली बेनिफिटेड. इन म्युच्युअलिझम्स ऑर्गॅनिझम एंटर इन टू द सम शॉर्ट ऑफ फिजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी दोन्ही पार्टनरच्या बेनिफिशियली किंवा फायदा होतो त्यावेळेस मात्र त्यांचं फिजिकल्स त्यांच्या बॉडीमध्ये म्हणा किंवा फिजिओलॉजिकल म्हणजे त्यांची जी ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बदल होताना आपण पाहतो. फॉर एक्झाम्पल, आपण हरभऱ्याचं जरी झाड पाहिलं असेल त्याचं बघा रूट्सला गाठी असतात, त्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया नावाचे या ठिकाणी बॅक्टेरिया ग्रो करतात त्या नूडल्समध्ये. तर त्या प्लांट्सला मात्र आपल्याला ट्यूमरसारखा गाठीसारखा पार्ट दिसतो, म्हणजे त्याच्या पूर्ण फिजिओलॉजिकल स्ट्रक्चर्समध्ये त्या प्लांट्सला आपल्याला गाठीसारखा भाग दिसत असतो. त्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे, तर बॅक्टेरियाला मात्र या ठिकाणी राहायला जागा देतात, तर ते बॅक्टेरिया मात्र त्या झाडाला नायट्रोजन हे प्रोव्हाइड करतात. सो दे आर completely to change from the nitrogenous substances nitrate to convert from the nitrogenous substances. The enzymes are used from the nitrogenase to absorb the nitrogens, and nitrogen is the most important factor from the all structure physiological activities. म्हणजे त्यामध्ये पूर्ण फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी चेंजेस होते. फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, ट्रान्सपिरेशन असेल, ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन असेल, फ्लॉवरिंग असेल, पॉलिनेशन असेल, तर हे सगळे घटक जर असतील तर ते मात्र खूप फास्ट किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं ॲक्टिव्हिटीज होत असते. It is obligatory and none of the partner of the mutualisms can survive individually. For examples, mycorrhiza, example lichens. Lichen is a symbiotic association. Algae and fungi. The fungi is provided from the protections, moisture, nutrients of alga component. Algal component is turned supply from the food. Algae जर असेल तर त्या ठिकाणी मात्र फूड सप्लाय करतं फंगसला, आणि फंगाय जर असेल तर त्या ठिकाणी मात्र मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम करतं, काही न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं अल्गीसाठी. अल्गलला त्या ठिकाणी मॉइस्ट मेंटेन ठेवण्याचं काम फंगाय करतं, तर फंगायला मात्र या ठिकाणी अन्नद्रव्य प्रोव्हाइड करण्याचं काम मात्र हे अल्गल त्या ठिकाणी करत असतात, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत लायकेन. सो लायकेन आर बोथ द पार्टनर आर बेनिफिशियल टू इच अदर फ्रॉम अल्गी अँड फंगाय. इन अदर केसेस द स्पीसीज लिव्हिंग टुगेदर बाय द चॉईस, दॅट इज each organisms can survive independently. This symbiotic relationship gives each organism a greater chances of survival but isn't absolutely necessary. This is known as the facultative symbiosis, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, फॅकल्टेटिव्ह.
It is a more common type of the mutualism. Examples by the pollinations by animal and plant producing fruits eaten by birds, while the birds helps to the dispersing of the seeds and fruit when they excrete them on one place for from the organisms and facultative from the other. तर या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी एक पार्टनर त्या ठिकाणी बेनिफिशियली असणार, तर दुसरा मात्र या ठिकाणी त्याचा फायदा होत नाही, मात्र न्यूट्रल कंडिशनमध्ये असणार आहे. फ्रॉम एक्झाम्पल बर्ड्स व्हाईल द विथ द हेल्प ऑफ द डिस्पर्सन ऑफ द सीड्स. तर पॉलिनेशनमध्ये आपण पाहतोय की बर्ड्सला एवढा फायदा नाही, मात्र त्यांना विंग्ज असेल किंवा त्याच्या बॉडीला त्या ठिकाणी अटॅच झाले जे काही परागकण असणार, ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणणार आहोत. सो पोलन ग्रेन आर ट्रान्सफर फ्रॉम द वन प्लेस टू द अनदर, सो बेनिफिशियली फ्रॉम द प्लांट्स, सो द रिप्रोडक्शन प्रोसेस, बट डू नॉट अफेक्ट फ्रॉम द बर्ड्स. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की बर्ड्सला त्याचा काहीच फायदा नाही, मात्र पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात म्हणून त्या तिथं पॉलिनेशन घडतं, पॉलिनेशन होतं म्हणून त्या ठिकाणी फ्रूट्स येतात, आणि फ्रूट्स येतात म्हणून त्या ठिकाणी सीड्ससुद्धा या डिस्पर्स होतात, तेही बर्ड्सद्वारे. सो नंबर ऑफ बर्ड्स the food are consumed from the seed are enter from the stomach and to transfer from the one place to the another place. So number of birds to excreta to release, and that time so number of seeds are released from the excreta the present in a small seeds. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा की बरेच वेळेस पशु पक्षी ज्यावेळेस ते बर्ड्सचे फ्रूट्स काढतात, म्हणजे फ्रूट्स खातात ते बर्ड्स, अशा वेळेस त्यांच्या पोटामध्ये बरेचसे सीड्स जातात आणि सीड्स मात्र एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर त्या ठिकाणी डिस्पर्स होतात, पसरतात किंवा त्या ठिकाणी मायग्रेट होतात, आणि तिथं मात्र चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते प्लॅन्ट नवीन ग्रोथ होत असतं. म्हणजे ते प्लॅन्टचं रिप्रोडक्शनसाठी किंवा प्लॅन्ट ग्रोथसाठी प्रमोट करण्यासाठी, सोईंग करण्यासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांचे टेम्परेचर मेंटेन होऊन सीड ब्रेक करण्यासाठी ॲनिमलचा फायदा होतो. मात्र त्या बर्ड्सला कुठल्याही प्रकारे त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. सो वन आर कम्प्लिटली आर न्यूट्रल बट अनदर स्पीसीज आर कम्प्लिटली आर बेनिफिशियली टू इच अदर. बेनिफिशियली सॉरी. Sometimes in a symbiont life on the body surface of the host is called as a ectosymbiont and endosymbiont. Ecto means the grow from the outside of the body, and endo means to grow from the inside. From example, rhizobia bacteria are growing from the inside of the tissues. From the hosteria to penetrate from the xylem tissue, so nitrogen are provided from the endoparasite, but the some fungal species are growing from the outside of the root. कधी कधी त्या ठिकाणी रूटच्या बाहेरच्या साईडला बरेचसे फंगल ऑर्गॅनिझम ग्रो करतात, मॉइस्ट मेंटेन ठेवतात, नायट्रोजन कन्वर्ट करतात आणि त्या प्लांट बॉडीला प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्याला आपण एक्टो मायकोरायझा म्हणणार आहोत, की आपण त्याला एक्टो सिम्बॉयसिस पण म्हणतो. आणि एंडो मायकोरायझा किंवा टू ग्रो फ्रॉम द इनसाइड ऑफ द बॉडी अँड टू प्रोव्हाइड फ्रॉम द नायट्रोजन्स. कधी कधी त्या ठिकाणी आतल्या साईडला ग्रोथ करत असेल तर त्याला आपण एंडोसिम्बॉयसिस म्हणणार आहोत, आणि बाहेरच्या साईडला जर असेल तर त्याला आपण एक्टोसिम्बॉयसिस म्हणणार आहोत. द नेक्स्ट पोएम फ्रॉम द कम्युनलिझम्स. सो वन आर कम्प्लिटली बेनिफिशियली अँड अनदर फ्रॉम कम्प्लिटली न्यूट्रल, त्याला आपण म्हणणार आहे कम्युनलिझम्स. सो कम्युनलिझम्स मीन्स पॉझिटिव्ह टाईप ऑफ द इकॉलॉजिकल इंटरॅक्शन्स बिटवीन द मेंबर्स ऑफ द टू डिफरंट स्पीसीज. याच्यामध्ये दोन डिफरंट स्पीसीज असणार आहे. ऑन द स्पीसीज इज बेनिफिटेड, द अदर इज नायदर बेनिफिटेड. एकाला मात्र त्याचा फायदा असतो तर दुसऱ्याला मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा न तोटा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणार आहेत, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत कॉम्युनलिझम्स. टू पॉप्युलेशन्स लाईव्ह टुगेदर विदाउट इंटरॅक्टिंग इन टू एनी काइंड ऑफ फिजिकल एक्सचेंज. वन इज बेनिफिटेड विदाउट एनी अफेक्ट ऑन द अदर. तर या ठिकाणी आपण असं पाहतो आहे की एक जर असेल तर ते मात्र त्याच्यावर डिपेंड आहे, पण दुसऱ्यालाही त्याचा काही फायदा नाही, ओनली फॉर सपोर्ट. फ्रॉम एक्झाम्पल सिम्बॉयसिस एक्झाम्पल फ्रॉम वॅन्डा आपण त्याला म्हणणार किंवा ऑर्किड आपण म्हणतो, की या ठिकाणी त्या जुन्या ट्रीवर त्या ठिकाणी ते प्लांट्स मात्र उगवतात, आणि याच्यामध्ये मात्र हँगिंग रूट्स असणारे टू ॲब्सॉर्ब फ्रॉम द मॉइस्ट व्हेलमेंट टिश्यू आर प्रेझेंट फ्रॉम द ऑर्किड्स, बट ओल्ड ट्री टू ग्रोईंग फ्रॉम द ऑर्किड ट्री. सो ज्या कम्प्लिटली आर मोनोकॉटिलेडनस प्लांट्स. अगदी आपण पाहतो की बऱ्याचशा माउंटेन रिजनमध्ये जुने जे झाडे असणारे, ओल्ड ट्री असणारे, याच्यावर मात्र ते उगवतात. त्या झाडाला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, किंवा त्या ऑर्किड प्लांटला त्याचाही मात्र त्या झाडांना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी फायदा नाही, बट ओन्ली फॉर सपोर्ट, फक्त त्याच्या ठिकाणी सपोर्ट असणारे.
सपोर्ट जरी असेल तरी तो त्याचा मात्र फायदा आहे, मात्र पूर्णतः त्याचा फायदा नाही, तो त्याच्याकडनं काही घेत नाही तर फक्त सपोर्ट घेतो. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे सो डो नॉट एनी फिजिकल एक्सचेंज, म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारचे यांचे फिजिओलॉजिकल किंवा फिजिकल एक्सचेंज होत नाही, तर फक्त त्या ठिकाणी सपोर्ट असतात म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे कॉम्युनलिझम्स. ओके, दॅन नेक्स्ट इज अ एपिफायटिक. नेक्स्ट म्हणजे पुढच्या ऑडिओमध्ये आपण पाहूया. या ठिकाणी आपण थांबून घेऊ. थँक्यू व्हेरी मच ऑल द स्टुडंट.